ठीक आहे, ही अशी तुमची टोपोलॉजी राहील. लैंड 1.0 आणि 2.0. ठीक आहे. बस बस तू कर. First firewall to route R3 12 dot, R3 to R4 13 dot, R4 to 14 second is 15 dot, 12 नाही 14 dot, 12 13 14 असे 3 नेटवर्क घ्या आणि फायरवॉल 1 टू फायरवॉल 2 पिंग झालं पाहिजे. अंडरले रेडी करून ठेवा. R2 R3 आणि R4 वरती काय करा, तुम्हाला एक राउटिंग प्रोटोकॉल लागेल. मग तुम्ही RIP करा, OSPF करा, दॅट इज युअर चॉईस. ठीक आहे. आणि फायरवॉल 1 आणि फायरवॉल 2 वरती तुम्ही स्टॅटिक रूट डिफॉल्ट रूट टाकणार, पण त्याचा एडी जो आहे तो कमी करा, नाहीतर ते ट्रॅफिक वरतूनच जाईल. मग एडी कमी करा, 48.1 टू 48.2 पिंग झालं पाहिजे. अंडरले एकदा रेडी झाला, मग आपण बघू पुढे काय करायचं VPNचं.
AIGRP नसणार ते सिस्को प्रोप्रायटरी आहे ना, RIP करा. राउटिंग प्रोटोकॉल R3 और R4 पे ही होगा. फोर्टिनेट पे राउटिंग प्रोटोकॉल नहीं होगा, वहां पे डिफॉल्ट रूट होगा. ईडी कम करना, नहीं तो ट्रैफिक ऊपर से जाएगा. झालं. 49 to 49 पिंग झालं. त्याला कुठली पॉलिसीची गरज नाही, कारण ते एकाच नेटवर्क मध्ये आहे. राउटिंग प्रॉपर असेल, डिफॉल्ट रुटिंग 49 वरती प्रॉपर असेल, एडी प्रॉपर कमी करून दिला असेल, बाय डिफॉल्ट जो क्लाउड वरती जातो त्याचा एडी 5 आहे. जो स्टार्ट डिफॉल्ट रूट तुम्ही 48 वरती कॉन्फिगर करणार त्याचा एडी 2 करा, तर ते ट्रॅफिक खालून जाईल. आणि चेक करा 48 to 48 पिंग होतंय का. 48 वरती पिंग कमांड एक्झिक्यूट पिंग आणि स्पेस IP ऍड्रेस.
करणं पिंग झालं. कृष्ण प्रथमेश झालं. डिफॉल्ट नेक्स्ट स्टॉप नेबर कोण आहे त्याचा 48चा R3 आहे ना, त्याचाच नेक्स्ट स्टॉप राहणार. नेक्स्ट स्टॉप घेतला. अरे डिफॉल्ट रूट टाकायचं आहे, असं काय करतो. हा डिफॉल्ट रूट पाहिजे असा पॉइंटिंग टुवर्ड्स युअर नेबर, आणि याचा एडी जो आहे तो कमी ठेव, कारण जो क्लाउड वरती जातो त्याचा एडी 5 आहे आणि हा बाय डिफॉल्ट 10 घेतो. तर तुमचं ट्रॅफिक ते वरतूनच जाणार, मग ते खालून पिंग होणार नाही. जो व्हॅनचा पार्ट आहे त्याचा एडी कमी करून ठेव, म्हणजे तो खालचा पार्ट प्रिफर करेल आणि राउटिंग टेबल मध्ये पण तोच पार्ट दिसेल. माझ्या केसमध्ये मी फायरवॉल टू राउटर मला वाटतं 9 घेतलंय, 9, 11, 12 असं काहीतरी मी घेतलंय. फायरवॉल टू R3 9, हे मधलं 11 आणि नंतर पुढचं 12 असं घेतलं. हे पिंग झालं पाहिजे आतापर्यंत. झालं सगळं. तुमचं काय प्रॉब्लेम आहे? पिंग का होत नाही? अंडरले सिंपल राउटिंग आहे, त्याला कुठली पॉलिसीची गरज नाही, काही नाही. फक्त 48 वरती जो डिफॉल्ट रूट कॉन्फिगर कराल त्याचा फक्त एडी लोअर करायचा. झालं पिंग. आता त्या अंडरले मधून तुमचं प्रायव्हेट ट्रॅफिक गेलं पाहिजे, सो दॅट इज ओव्हरले. तुम्हाला व्हीपीएन कॉन्फिगर करावं लागेल. काल जो तुम्ही व्हीपीएन बघितला तो IPsec टेम्पलेट बेस, याच्यामध्ये काय होतं, आपण फेज 1 फेज 2 पॉलिसीज किंवा जे काही पॅरामीटर्स आहे ते आपण स्वतः देत नाही. बाय डिफॉल्ट एक रेडीमेड टेम्पलेट 48 वरती कॉन्फिगर्ड असते. तुम्ही फक्त सांगता की हा जो सोर्स कुठला असला पाहिजे, व्हीपीएनचा डेस्टिनेशन कुठला असला पाहिजे, तुम्ही एवढं डिफाईन केलं, ऑटोमॅटिक तो सगळे पॅरामीटर तो स्वतःच घेतो, स्वतःच राउट्स पण क्रिएट करतो, स्वतःच पॉलिसी पण बनवतो आणि तुमचं कम्युनिकेशन स्टार्ट होतं. आता जे तुम्ही करणार आहे ते IPsecच पण कस्टम बेस, म्हणजे सगळं मॅन्युअल तुम्ही कॉन्फिगर करणार, फेज 1 पण करणार, फेज 2 पण करणार, पॉलिसी पण तुम्हीच करणार, स्टॅटिक राउटिंग पण तुम्हीच देणार. ठीक आहे. तर तुम्ही आता अंडरले क्रिएट केलं, सो 48 टू 48 तुमचं पिंग होतं. आता तुमचं लॅन टू लॅन पिंग झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला 48 टू 48 वरती एक VPN टाकावं लागेल, तुमचं IPsec असेल. मग आता काय करणार, तिथे VPN वरती येणार. ठीक आहे. IPsec टनल VPN वरती येणार, IPsec टनल हा माझा फर्स्ट फायरवॉल आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, मी ते क्रिएट केलं, पण समजा आपण क्रिएट न्यू केलं, करा तुम्ही माझ्या बरोबर. VPN ला, नंतर IPsec टनल, नंतर क्रिएट न्यू आणि IPsec टनल.
या पेज वरती या. कालपर्यंत तुम्ही जे टेम्पलेट बेस होतं तिथे बाय डिफॉल्ट साईट टू साईटलाच क्लिक होत. आता तुम्ही कस्टम घेणार. नाव द्या तुम्ही काय S1-S2 साईट 1-साईट 2 असं काहीतरी एक नाव द्या जे तुमच्या लक्षात राहील ते. ठीक आहे, आणि ते कस्टमला क्लिक करा. ठीक आहे, अरे दिसतंय ना रे इथे VPN आणि IPsec टनलला क्लिक केल्यावरती वरती क्रिएट न्यू येतं, त्याला क्लिक केल्यावरती हा टॅब येतो. बरोबर. बाबत लवकर येत जा. त्याला क्लास संपला ना, ज्यांच्याकडे माऊस नाही ना त्यांना माऊस गिफ्ट करा, म्हणजे पुढे जाऊन कोणाला दुसऱ्याला त्रास होणार नाही. भागवत व्हिडिओ बघून करा. ठीक आहे, एक नाव दिलं. नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला गेटवे द्यावा लागेल, रिमोट. दुसरा एंडचा फायरवॉलचा IP काय वॅनचा तो इथे मेन्शन करणार. इथे करा मेन्शन. झालं नाही अजून. VPN 2 फायरवॉल टू फायरवॉल बनणार ना, तर तुम्ही पहिल्या फायरवॉल वरती आहे तर पुन्हा बरोबर तुम्हाला टनल फॉर्म करायचा आहे. तिकडच्या फायरवॉलचा वॅनचा IP जर तुम्ही दिला असेल 12 मधला काहीतरी दिला असेल तो IP तुम्ही मेन्शन करा. केला. त्याच्यानंतर कुठल्या इंटरफेस थ्रू जाणार, तुमच्या वॅन मधूनच जाणार ना ते, तुमचा वॅन पोर्ट घेतलं. नंतर खाली लोकल गेटवे त्याला इनेबल करा. प्रायमरी IPच्या ठिकाणी बाय डिफॉल्ट IP येईल जो तुमच्या फायरवॉलचा स्वतःचा वॅन IP येतो, तो काय टाकायची गरज नाही. घेतलं. नॅटची गरज लागणार नाही कारण का आपण हे म्हणजे ऍक्च्युअल मध्ये सिनारिओ बघत नाहीये, नाहीतर इथं नॅट येईल. म्हणजे डिसेबल करायचं. केलं. याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये काही करायची गरज नाही. आता तुम्ही फेज 1 मध्ये 5 पॅरामीटर डिफाईन करता. इन्क्रिप्शन अल्गोरिदम प्रोटोकॉल कुठला असलं पाहिजे, हॅशिंग अल्गोरिदम कुठला असलं पाहिजे, प्री शेअर्ड की कुठली असली पाहिजे, डेफी एलिमेंट ग्रुपची किती बाईटचा असला पाहिजे, आणि प्लस तुम्ही देता लाईफ टाईम. 5 पॅरामीटर आहेत ना. तर पहिली पॅरामीटर प्री शेअर्ड की टाईप करा, जो काही तुम्हाला वाटलं तर 1 2 3 4 5 6 असं जे काही करायचं करा, पण ते लक्षात ठेवा. केलं. आता इथे जसं आपण डिस्कस केलं 2 मोड असतात, अग्रेसिव्ह मोड आणि मेन मोड. मेन मोड काय असतो, त्याच्यामध्ये तुमचे 6 मेसेज असतात. अग्रेसिव्ह मोड तुमचा फास्ट असतो पण तो सिक्युअर्ड नसतो, कारण मेन मोड मध्ये काय 5व्या स्टेपला तुमचं प्री शेअर्ड की एक्सचेंज होते, ती इन्क्रिप्ट करून एक्सचेंज होते. पण अग्रेसिव्ह मोड फक्त 3च याचा असतो. तो एक पहिल्या मेसेज मध्ये तुमची की पण प्रायव्हेट की पण पाठवतो, म्हणजे प्री शेअर्ड की, त्याच्यामध्ये सिक्युअर्ड नव्हतो म्हणून आपण अग्रेसिव्ह मोड कधी वापरत नाही. आता हा थेअरीचा भाग आहे, तो तुमचा झालाय तर तुम्ही रिवाइज पण केला असेल, पण बाय डिफॉल्ट अग्रेसिव्ह आहे तर अग्रेसिव्हच ठेवा. ठीक आहे. आता इथे मल्टिपल्स दिसतील या गोष्टी, तर आपल्याला फक्त 2च पाहिजे म्हणून हे क्लोज करत जावा. हे फक्त 2च ठेवा. बरोबर. आला इथपर्यंत. आता इन्क्रिप्शन अल्गोरिदम कुठला वापरायचा, तर इथे DES आहे. आता हे लायसन्स नसल्यामुळे इथे एकच ऑप्शन दिसतो. ठीक आहे, आपल्याला काय फक्त बघायचं आहे कुठलं एकच आहे, तोच घेऊ आपण DES. ठीक आहे. ऑथेंटिकेशनला क्लिक केलं तर इथे MD5 आणि बाकीचे काही येत असतील. हे बघ इथे DS ला मी जर घेतलं तर इथे मल्टिपल या, त्यातला MD5 घ्या. इन्क्रिप्शन
प्रोटोकॉल DES ऑथेंटिकेशन MD5. बरोबर, म्हणजे तुम्ही 3 गोष्टी डिफाईन केल्या. प्री शेअर्ड की डिफाईन केली, इन्क्रिप्शन डिफाईन केलं. आता हे सगळं फेज 1च आहे. ऑथेंटिकेशन डिफाईन केलं. डेफी एलिमेंट ग्रुप आहे खाली. इथे 14 आणि 5 ला क्लिक असेल. फक्त एकच ठेवूया, 14 ला डिसेबल करा. बरोबर, लाईफ टाइम बाय डिफॉल्ट आहे, तो काही चेंज करायची गरज नाही. तुम्हाला तो 24 आवर्सचा आहे तो. ठीक आहे. एक्स ऑथेंटिकेशनला काही करायची गरज नाही. आता फेज 2 मध्ये तुम्हाला द्यावं लागेल लोकल नेटवर्क काय आणि डेस्टिनेशन नेटवर्क कुठलं आहे. बरोबर, मग इथे सबनेट आहे ना, इथे तुम्ही तुमचं लोकल नेटवर्क द्या. तुमचं 1.0 असेल ना, 192.168.1.0/24 इथे द्या. सबनेट मास्क संपूर्ण टाकायची गरज नाही, /24 टाकला तरी चालतो. आणि खाली टाईप करायचा 192.168.2.0/24. केलं. आता याच्यामध्ये फेज 2 ला पण पॅरामीटर डिफाईन करावं लागतात. इन्क्रिप्शन कुठलं, ऑथेंटिकेशन कुठलं, ते ऍडव्हान्सला इथे क्लिक करायचं. ऍडव्हान्सला क्लिक केलं तर याचे पण पॅरामीटर्स येतील. तर हे बाकीचे आपल्याला फक्त एकच पाहिजे. बाकीचे क्लोज करा, एकच ठेवा. ठीक आहे. परत इथे इन्क्रिप्शनला घ्या, DES ऑथेंटिकेशन येईल, तिथे MD5 घ्या. केलं. डेफी एलिमेंट ग्रुपला 5 ठेवा, 14 ला क्लिक करून डिसेबल करा. बाकी आहे असं ओके करून क्लोज करायचं, म्हणजे ओके करा. केलं. हे तुमचं असं येईल. हे तुमचं डाऊन असेल कारण का तुम्ही अजून एक साईड केली नाही ना. ठीक आहे, ही झाली तुमची एक साईड. त्याच्यावरती राउटिंग आणि पॉलिसी वगैरे आपल्याला करायचंय, पण आता सध्या तुम्ही VPN कॉन्फिगर केलं. सेम दुसऱ्या साईडला पण या. तुमचं अंडरले पिंग असलं पाहिजे ना, नाही तुमचं अंडरले असेल तर बंद आणि तुमचं VPN अप येणार नाही. परत VPN ला क्लिक करा, IPsec टनल क्रिएट. VPN ला क्लिक करा, VPN च्या आतमध्ये IPsec टनल, नंतर त्याच्यानंतर क्रिएट न्यू. क्रिएट न्यू करायचं, नाव युअर चॉईस. आता इथे S2-S1 करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतो हा टनल कुठून कुठे आहे. आता मी तो नाव ऑलरेडी वापरलंय म्हणून मी T2T1 घेतो. ठीक आहे, आणि इथे कस्टमला क्लिक करा. तीच प्रोसेस आपल्याला परत रिपीट करायची, पण हा तुमचा सेकंड फायरवॉल. ठीक आहे, आणि नेक्स्ट करा. तिथे तुमचा पहिल्या फायरवॉलचा WAN IP. ठीक आहे, दॅट मीन्स युअर रिमोट एंड. नंतर इंटरफेस क्लिक करून हे WAN थ्रू ट्रॅफिक जाणार म्हणून WAN पोर्ट. लोकल गेटवेला इनेबल करायचं, प्रायमरीला क्लिक करायचं, तुमचं IP इथे दिसेल. नॅट आपल्याला गरज नाही, आपण प्रॅक्टिकल करतोय म्हणून याला डिसेबल कर. ऍडव्हान्स मध्ये काय करायची गरज नाही. खाली ऑथेंटिकेशन मध्ये प्री शेअर्ड बाय डिफॉल्ट आहे, तिथे तुम्ही तुमचा जो काही त्या साईडला टाकलेला की आहे ती ऍज इट इज इथे सेम टाईप करा. मोड मध्ये मेनच राहील. फेज 1 प्रपोजल मध्ये जे मल्टिपल आहेत त्याला क्लोज करा आणि फक्त 2च ठेवा. पहिल्याला इन्क्रिप्शन तिकडे डेस घेतलं होतं ना, ते सगळं सेम राहिले पाहिजे दोन्ही साईडला. तिथे DES घेणार, तिकडे ऑथेंटिकेशन MD5 घेतला होता, तिथे ऑथेंटिकेशन पण MD5 पाहिजे. नंतर तिकडे डेफी एलिमेंट ग्रुप 5 घेतला होता, 14 ला डिसेबल करा. केलं. लाईफ टाईम तेच बाय डिफॉल्ट ठेवा.
मॉडिफाय करायची गरज नाही. त्याच्यानंतर फेज 2 येईल. फेज 2 मध्ये लोकल म्हणजे आता हा तुमचा 2.0 असेल, 192.168.2.0/24 आणि रिमोट तिकडचा जे 192.168.1.0/24. केलं. आता ऍडव्हान्सला क्लिक करायचं. हे मल्टिपल आहेत, याला क्लोज करा. एन्क्रिप्शन त्या साईडला काय घेतलं होतं, डीईएस घेतलं होतं. फेज 2 साठी सुद्धा, म्हणून इथे पण डीईएसच घ्यावं लागेल. ऑथेंटिकेशन फेज 2 साठी त्यासाठी MD5 घेतलं होतं त्या साईडला, या साईडला पण MD5च घ्या, नाहीतर टनल अप येणार नाही. डेफी एल्मन ग्रुप नंबर त्या साईडला पण 5 घेतला होता फेज 2 साठी, या साईडला पण 5 राहील, म्हणून 14 डिसेबल करा. बाकी काही चेंजेस होणार नाही. ओके का? केलं. आता डॅशबोर्ड वरती क्लिक करा. इथे जर तुम्हाला दिसत नसेल IPsec मॉनिटर, तर प्लस सिम्बॉलला क्लिक करा आणि इथे IPsec आहे त्याला क्लिक करून ऍड मॉनिटर करा. म्हणजे तुम्हाला इथे डॅशबोर्ड वरती IPsec मॉनिटर दिसेल. याला क्लिक करायचं. तुमचा जो टर्न इथे कॉन्फिगर केलाय तो दिसेल तुम्हाला. तो डाऊन आहे अप आहे? डाऊन आहे. तिथे क्लिक करा. तिथे वरती ब्रिंग अप ते हायलाइट होईल. आता माझं अप आहे म्हणून हे ब्रिंग डाऊन साठी हायलाइट होत आहे. पण जर तुमचं डाऊन आहे तर वरती ब्रिंग अपला हायलाइट होईल. त्याला डाऊन ॲरोला क्लिक करा आणि तिथे पहिला ऑप्शन घ्या, चेक करा क्लिक करून. नाही झालं दुसरं ऑप्शन घ्या, चेक करा ग्रीन होतंय का. अप येतोय. तेवढं ऑफ आला का? एकदा टनल कॉन्फिगर जो केलाय तो परत VPN ला क्लिक करा आणि IPsec मध्ये हे जो टनल दिसतोय याला क्लिक करून एकदा चेक करा तुम्ही काय कॉन्फिगरेशन केलंय. रिमोट गेटवे तुम्ही काय दिलाय? हा फर्स्ट फायरवॉल आहे. तुमचा तुमच्या समोरच्या साईडचा IP तुम्ही बरोबर दिलाय का? तिकडच्या साईडचा फायरवॉलचा वॅन IP. आता माझ्या केसमध्ये 12.12.12.1 म्हणजे हा आहे, पोर्ट 2 चा IP आहे. ठीक आहे. तर तुमच्या केसमध्ये रिमोट गेटवे तो दिसतोय का? लोकल गेटवे जो तुमच्या फायरवॉलचा IP आहे तो दिसतोय का? नंतर ऑथेंटिकेशन जी प्री शेअर्ड की वापरली आहे ती आता तुम्हाला इथे दिसणार नाही, एड करून पण फक्त डॉट्स दिसतील. तर ती जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर दिली असेल तर तो इश्यू नसणार. त्याच्यानंतर अल्गोरिदम कुठला वापरलाय? डेस MD5. डेफी एल्मन ग्रुप बरोबर आहे का? 5 घेतलाय तुम्ही. नंतर लोकल नेटवर्क आणि रिमोट नेटवर्क हे दोन्ही साईडला चेक करा. 1.0 इथलं लोकल नेटवर्क आहे, रिमोट नेटवर्क 2.0 हे सेम असं दिसतंय का तुमचं? जर असेल तर एकदा दुसऱ्या साईडचं पण चेक करून घ्या. दुसऱ्या साईडवरती पण जावा. VPNच्या आतमध्ये IPsec तो टनल दिसेल, त्या टनलला क्लिक करून एकदा ओपन करा.
टनल हा आला पाहिजे होता, का नाही आला टनल? अंडरलिपिंग आहे ना तुमचा, फायरवॉल टू फायरवॉल. फायरवॉल वरती जाऊन पिंग करा दुसऱ्या फायरवॉलला, एक्झिक्यूट पिंग आणि दुसऱ्या फायरवॉलचा आयपी एकदा कन्फर्म करा. एक्झिक्यूट पिंग आणि दुसऱ्या फायरवॉलचा आयपी टाकायचा. अंडरले जर असेल तर तुमचा ओव्हरलॅप आला पाहिजे. अंडरलॅपिंग होतोय. ठीक आहे, एक काम करा, तोपर्यंत पॉलिसी क्रिएट करा. पॉलिसी काय राहील? लॅन टू व्हीपीएन, व्हीपीएन टू लॅन, बरोबर. ठीक आहे, तर लॅन टू व्हीपीएन जर घेतलं तर एक नाव द्या प्रॉपर, लॅन टू व्हीपीएन. त्याचा इनकमिंग इंटरफेस असेल लॅन, आउटगोईंग इंटरफेस तुम्हाला व्हीपीएन दिसेल टनल, तो सिलेक्ट करा. सोर्स ऑल, डेस्टिनेशन ऑल, बाकी सगळं बाय डिफॉल्ट सर्व्हिस ऑल होईल. इथपर्यंत केलं. एक लॅन टू व्हीपीएन असेल, दुसरं व्हीपीएन टू लॅन असेल. ठीक आहे, नॅट बाय डिफॉल्ट डिसेबल ठेवा. बाकी दुसरं काही नाही, बाकी तुमचं नॉर्मल कॉल सेशन आणि ते फक्त लॉकसाठी. बाकी याचं मेन कन्सर्न फक्तच तुमचा इनकमिंग इंटरफेस, आउटगोईंग इंटरफेस हे महत्वाचं. बाकी तर बाय डिफॉल्ट आहे आपलं. आणि नॅट बंद करा. केलंय. परत दुसरी पॉलिसी क्रिएट करावी लागेल, ही लॅन टू व्हीपीएन होती, आता व्हीपीएन टू लॅन असणार. व्हीपीएन टू लॅन म्हणजे तुमचा इनकमिंग इंटरफेस टनल असणार. इनकमिंग इंटरफेस टनल, आउटगोईंग इंटरफेस लॅन, कारण का व्हीपीएनचं ट्रॅफिक लॅन मध्ये आता येण्यासाठी आहे ही पॉलिसी. बाकी सगळं बाय डिफॉल्ट नॅटला डिसेबल करा, सर्व्हिसला ऑल करा, खाली फक्त ऑल सेशन लॉग्स, बाकी असं काही नाही. मग हे सेम अशा दोन पॉलिसी समोरच्या फायरवॉल वरती पण करा. तिकडेही लॅन आहे, तिथेही व्हीपीएन आहे, तिथेही तुम्हाला टनल दिसेल आणि लॅन दिसेल. लॅन टू व्हीपीएन, व्हीपीएन टू लॅन. व्हीपीएन म्हणजे जे काही तुम्ही टनलला नाव दिलं ते टनलचं नाव तुम्हाला तिथे दिसेल. त्याच्यानुसार तुमचं सोर्स आणि डेस्टिनेशन काय आपण एनीच घेतलं, त्यामुळे त्याच्यामध्ये असं काही चेंजेस होणार नाही. ही सेम या टाईपची पॉलिसी तुमची समोरच्या साईडला पण असणार. कपाला पिंग होत आहे. सेम दोन्ही साईडला करा.
प्रश्न झाला का? टॉप आला का? लॅन टू लॅन पिंग होत आहे का? हा, सगळं झालं का? टर्नल अप आहे ना? म्हणजे ऍप्लिकेशन चालत नाही, बरोबर ना? का नाही चालत? राउटिंगचा इश्यू, म्हणजे राउटिंग केलं नाही ना अजून. हेच असतंय ट्रबल शूटिंग, हेच असतं रोजचे रोज हेच काम असते. राउटिंग चेक करा. टर्नल झाला तुमचा? पॉलिसी लावली का? पाला टर्नल काय कर गोळ केला रे कॉन्फिगरेशन करताना. आता स्टॅटिक रूट वरती हा रूट टाका, सिंपल. काय सांगायचंय, जर या डेस्टिनेशनला जायचं असेल तर टनल थ्रू जा, बस, बाकी काय नाही. टनलचं नाव बाय डिफॉल्ट तिथे येईल, तुम्हाला फक्त ते सिलेक्ट करायचंय जो तुमचा टनल आहे तो, आणि तिकडे जाऊन तिकडून एक स्टॅटिक रूट देणार. जर 1.0/24 ला जायचंय तर टनल थ्रू जा. हे टनल डाऊन आहे तुझा, अप आहे ना? म्हटलं पिंग होते आणि टनल डाऊन दाखवते. तुमचं आलं का? टनल बंद आहे ना, जाणार कसं त्यात? काहीतरी चुकलं तुमचं व्हीपीएन कॉन्फिगर करताना, मिसमॅच झालंय काहीतरी दोन साईड. व्हीपीएन आणि पॉलिसी वगैरे, पॉलिसी मध्ये असं काही नाहीच आहे. तुम्ही काय फक्त लँड, टनल आणि बाकी सगळं ऑल ऑल घेत आहे. व्हीपीएन वरती बघा, एखादा पॅरामीटर कुठला इकडे तिकडे मिसमॅच झाला असेल. टनल अप असेल तर लँड टू लँड पिंग होईल. टनल, पॉलिसी, स्टॅटिक रूटिंग.
तुम्ही अजून काय करू शकता माहितीये का, तिथे 3 पोर्ट झालेत ना, फायरवॉलला 3च पोर्ट आहेत ना. चार आहेत ना. इकडे एक पीसी लावायचा, ठीक आहे, आणि इकडे एक पीसी लावायचा, पण त्याचं ट्रॅफिक व्हीपीएन थ्रू नाही गेलं पाहिजे. त्याचं ट्रॅफिक अंडरले मधून गेलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही समजा इथून पिंग केलं, ही ब्रांच आहे, ब्रांच पासून मी तिकडचं सर्व्हरला पिंग केलं 2.10, ट्रॅफिक जनरेट झालं. आता जर लॉग जर बघितले, तर 1.10 2.10 ट्रॅफिक कुठून जात आहे, लॅन टू व्हीपीएन मधून चाललंय, ठीक आहे. मग आता तुम्हाला कसं कळणार की फक्त नॉर्मल ट्रॅफिक पण व्हीपीएन थ्रू जात आहे, कारण का नॉर्मल ट्रॅफिक तर अंडरले मधून गेलं पाहिजे, बरोबर. मग आता ते कसं चेक करणार, ते चेक करायला तुम्ही काय करणार, इकडे एक पीसी लावा, इकडे एक पीसी लावा. ते नेटवर्क काही वेगळं असेल, ते डायरेक्टली इथे कनेक्ट ना करू. समजा हे 20.0, हे 30.0, ठीक आहे. आणि ह्याची नॉर्मल पॉलिसी बन, आयपी द्यायचा लॅन टू वॅन, वॅन टू लॅन, आणि इथे पण लॅन टू वॅन, वॅन टू लॅन. ह्याच्यावरती डिफॉल्ट रूट आहे, जो पहिला वाला डिफॉल्ट रूट जो वॅन साठी आहे ना, तो तर आहेच. या पीसी पासून जेव्हा तुम्ही या पीसीला पिंग कराल, तेव्हा त्याचं लॅन टू वॅन पॉलिसी थ्रू नाही जाणार, ते लॅन टू वॅन पॉलिसी थ्रू, म्हणजे त्याची पॉलिसी पण तुम्हाला क्रिएट करावी लागेल इथे. आता जी तुम्ही पॉलिसी केली आहे ती फक्त व्हीपीएन साठी केली आहे. मग इथे तुम्ही लॅन टू वॅन, वॅन टू लॅन पण पॉलिसी करणार ना. व्हीपीएनच्या अगोदर तुम्ही ते करतच होता ना. व्हीपीएन तुम्ही आता बघितलं, पण पहिले तुम्ही याच्यामध्येच कम्युनिकेशन करायचं, मग ती पॉलिसी राहणार लॅन टू वॅन, वॅन टू लॅन. पण लॅन मध्ये ऑल नाही करायचं सिलेक्ट. आता ह्याला लॅनला पण तुम्ही इंटरफेस एक नवीन घेतला ना, त्या इंटरफेसला तुम्ही नाव दिलं असणार, मग त्याला प्रायव्हेट इंटरनेट असं नाव द्या. मग इथे पॉलिसी मध्ये सिलेक्ट करताना काय करणार, सोर्स प्रायव्हेट इंटरनेट आणि डेस्टिनेशन वॅन, आणि इथे पण दुसरं एक घ्या, प्रायव्हेट लॅन. मग तुम्हाला पॉलिसीमध्ये प्रायव्हेट लॅन टू वॅन, वॅन टू प्रायव्हेट लॅन, आणि इथे पण वॅन टू प्रायव्हेट लॅन, प्रायव्हेट लॅन टू वॅन, अशी पॉलिसी करायची. त्यासाठी वेगळं काय राउटिंग करावं लागेल का, याच्यावरती डिफॉल्ट रूट आहे. फक्त आता याला, या दोघांना माहित नाही ते नेटवर्क, या दोघांना व्हीपीएनचं ट्रॅफिक इथून चाललं होतं ना, त्याच्यामुळे याला याच्याकडे पॅकेट येत होतं, ते एनकॅप्सुलेटेड होतं, तो पब्लिक आयपी वर जायचा या आयपी वरती. आता हे तुमचं प्लेन ट्रॅफिक चाललंय, या आर3 राउटरला काय माहिती 30.0 कुठे. मग काय करणार आर3 आणि आर4 वरती, मग स्टॅटिक रूट टाक की 30ला जायचंय इकडे पाठव, याच्यावरती पण 30ला जायचं इकडे पाठव, पण 20 या साईडला पण आहे ना, याच्यावरती अजून एक स्टॅटिक रूट येईल, 20ला जायचं इकडे पाठव, याला 20ला जायचं इकडे पाठव. असं राउटिंग पण तुम्हाला करावं लागेल. ते होण्यासारखं आहे, ते मला उद्या करून दाखवा. नाही आता मी दुसरं सांगणार होते. म्हणजे हे तुम्ही जे आता जे केलं ते काय होतं, आयपीसेक कस्टम बेस. पण याच्यामध्ये काय तुम्ही राउटिंग स्वतः केलं, सो आयपीसेक कस्टम बेस विथ राउटिंग. दुसरं जे बघणार ते आयपीसेक पॉलिसी बेस, हे तुम्ही राउटिंग बेस बघितली. म्हणजे काय, तुम्ही व्हीपीएन अप केलं, पण राउटिंग तुम्हाला मॅन्युअली करावं लागलं. तुम्हाला सांगावं लागलं स्टॅटिक राऊट देऊन की लॅन मधून काय ट्रॅफिक आलं तर व्हीपीएनला पाठव, आणि व्हीपीएनचं ट्रॅफिक काय आलं तर लॅन मध्ये पाठव. हा स्टॅटिक रूट पॉलिसी दिली, पण स्टॅटिक रूट तुम्हाला द्यावं लागलं, म्हणजे राउटिंग तुम्ही स्वतः केलं. मग आयपीसेक राउटिंग बेस. दुसरा जो आयपीसेक आहे तो आयपीसेक पॉलिसी बेस, त्याला तुम्ही राउटिंग सांगत नाही, तो स्वतःच करतो. पॉलिसी द्यावी लागेल, पण तो राउटिंग स्वतः करेल. म्हणजे स्टॅटिक रूट किंवा कुठलाही डायनामिक राउटिंग प्रोटोकॉल तुम्हाला कॉन्फिगर करायची गरज नाही. म्हणजे सर्वात पहिले तुम्ही काय बघितलं, आयपीसेक टेम्पलेट बेस, नंतर आयपीसेक. आता हे दोन्ही आयपीसेक पॉलिसी बेस आणि राउटिंग बेस हे दोन्ही कस्टम आहेत, कारण का तुम्ही मॅन्युअली फेज 1 फेज 2 डिफाईन करणार आहे, तिथेही करणार आणि तुमच्या पॉलिसी बेस मध्ये पण करणार.
पण दोघांमध्ये डिफरन्स काय की आता जे काय तुम्ही करणार इथून पुढे त्याच्यामुळे तुम्हाला राउटिंग करायची गरज नाही. त्या पॉलिसीमध्येच राउटिंग इनेबल्ड होते. ठीक आहे. आता क्लोज करून टाका. हे सगळं सेव्ह करा. सगळं हे बीपीसी ला काय सेव्ह 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 R3 ला सेव्ह R4 ला सेव्ह पोटेंटचं कॉन्फिगरेशन राहील ते. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. R3 R4 बीपीसीचं कॉन्फिगरेशन सेव्ह करा. हा बंद करा. प्रॉपर सेव्ह करा आणि ही लॅब क्लोज करा. लॅब काही क्लोज होणार नाही. ठीक आहे. जोपर्यंत ते क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही ते हे करा. प्रायव्हेट लँड करा. तुमचं झालं काही? हा, पॅरामीटर काहीतरी चुकले असतील ना. पॉलिसी दिली. वा इकडे. ना तोपर्यंत तुम्ही काय करा, प्रायव्हेट लँड टू प्रायव्हेट लँड करा. हा, कारण हे क्लोज होत नाही माझं. जोपर्यंत हे क्लोज होत नाही तोपर्यंत बसून काय करा. तोपर्यंत प्रायव्हेट लँड टू प्रायव्हेट लँड करा. कन्सोल कुठे गेले? पीसीचे कन्सोल कुठे गेले? पीसी बंद
खर्चा IP काय 14.1 192 हा 14चा IP इथला आहे ना या पोर्टचा त्या साईडचा काय IP 10.1 शेअर बंदच इथे आहे ना परत केलं का सगळं टी शर्ट की चेंज करणार
phase 2 म्हणजे हा पार्ट दिसतो. याच्यावरती काय असेल? phase 2 ना? त्याच्यामध्ये काय आहे? VS हे replacement group आहे. पाच आहे ना? इथे बसल्या पण बसत नाही. शिकले का? नाही, 15. किती असते? करता काय की This is a conflict problem. this is the problem my switch आहे ना माझ्यामध्ये एंट्री घेते मला डाऊट आहे त्याच्यामुळे नाव घेत नाही क्लिक Most medication from लँड टू लँड पॉलिसी टाकली लँड टू विकून पाहिजे हा ना त्यांना लिहिलंय वरती ना इंटरफेस काय जायचं असेल तर ते
आप विचार कर आधी की चांगलं ते व्यायाम आधी की चांगलं त्याला व्यायाम त्याला नाही forward jump. I can look at I cannot body the body नाही आता दात नाही होत नाही आता एंट्री असल्यामुळे ते नेटवर्क वेगळं ते त्याच्यामुळे राउटर मेन काम करतो. माहिती दिलाय का